नमस्कार. डीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. परशुराम घाटात भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू, तिघे जखमी. जगबुडी पुलावर केमिकलचा ट्रक उलटला. लक्ष्मी ऑर्गॅनिक विरोधातील मोर्चाला मिळणार व्यापक स्वरूप, जिल्हाभरातून नागरिक होणार मोर्चात सहभागी. MIA KG अँड प्रायमरी स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न. खेडमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन. सविस्तर वृत्त. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाट येथे शनिवार दिनांक 4 एप्रिल रोजी मध्यरात्री सुमारे 12:15 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून तिघे जण जखमी झाले. जखमींवर चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार प्रतीक संजय भंडारी हा आपल्या मित्रांसह महेंद्रा कारनं गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी जात होता. परशुराम घाट परिसरात आल्यानंतर चालकानं आपल्या ताब्यातील कार भरधाव वेगात चालवली आणि त्याचा वाहनावरील ताबा सुटला. यामुळे कार रस्त्याच्या डाव्या बाजूला जाऊन पलटी झाली. या भीषण अपघातात रोहित संतोष भालेकर याचा मृत्यू झाला, तर कृष्णा संपत आव्हाड, संदीप चंद्रभान डेरिंगे तसेच चालक प्रतीक भंडारी हे जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी चिपळूण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्र चिपळूण येथील पथकानं अवघ्या काही मिनिटात घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक इर्शाद बेग यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल खोंदल आणि नटे यांनी तत्परतेनं मदत कार्य केलं. या अपघातात संबंधित वाहनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून पुढील तपास खेड पोलीस ठाण्याकडून करण्यात येतोय. रसायनानं भरलेला एक ट्रक भरणा नाका येथील जगबुडी नदीच्या पुलावर उलटल्याची खळबळजनक घटना शनिवारी घडली. या भीषण अपघातामुळे ट्रकमधील घातक रासायनिक द्रव्य मोठ्या प्रमाणात जगबुडी नदीच्या पात्रात मिसळलंय. रसायनामुळे नदीचं पाणी दूषित झालं असून जलचरांच्या अस्तित्वाचा आणि सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकानं घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत रसायनाचा तवंग नदीच्या पात्रात पसरला होता. खेड तालुक्याच्या लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील लक्ष्मी ऑर्गॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप प्राप्त झालं असून येत्या 6 एप्रिलला कोकण नागरी संघर्ष समिती, लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण संघर्ष समिती आणि पंचक्रोशीतील ग्रामपंचायतीच्या वतीने लक्ष्मी ऑर्गॅनिक विरोधात भव्य मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चाला रत्नागिरीसह इतर जिल्ह्यातून देखील पाठिंबा मिळत असल्याचं चित्र समोर आलंय. केंद्रातील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही या मोर्चाला पाठिंबा देण्याची सूचना केली असं कोकण नगरी संघर्ष समितीच्या वतीने सांगण्यात आलंय. या मोर्चाच्या वेळी अत्यंत शांतताप्रिय मार्गाने कोणत्याही प्रकारचा कायदा हातात न घेता घातक PFAS उत्पादन घेणारा लक्ष्मी ऑर्गॅनिक कारखाना बंद करण्याची मागणी केली जाणार आहे. समितीच्या वतीनं असं सांगण्यात आलं. लक्ष्मी केमिकल्स ही कंपनी 2023 पासून खेड लोटे MIDC मध्ये चालू झालेली आहे. त्यांचे उत्पादन 2 प्रकारचे आहेत, एक क्लोरिनेशन आणि फ्लोरिनेशन. त्यापैकी फ्लोरिनेशनच्या बाबतीत त्यांनी इटलीमधून जी मशिनरी, पेटंट आणखी प्रॉडक्टचे फॉर्म्युला खरेदी करून इथे उत्पादन चालू केलेलं आहे. त्याला मोठ्या प्रमाणात विरोध होतोय आणि कंपनी त्यामुळे बंद करावी अशी जनसामान्य लोकांची मागणी आहे. या विषयावर संसदेमध्ये खासदार प्रमोद तिवारी यांनी प्रश्न उचलला होता. त्याला केंद्रीय पर्यावरण हवामान बदल राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह यांनी उत्तर दिलं, पण त्यांनी हेही मान्य केलेलं आहे की भारतात फिफा संबंधी कोणतेही कायदे कानून बनलेले नसल्या कारणाने सर्वसामान्यपणे ज्या परवानग्या दिल्या जातात त्यानुसार कायद्याच्या चौकटीत ते काम करत आहेत. हाच विषय परत विधिमंडळात
पंकजा मुंडे यांना विचारण्यात आला, त्यावेळी त्यांनीही हे मान्य केलं आहे आणि त्यांनी स्पष्टपणे असं सांगितलं आहे की पिफात संबंधित कोणतीही परीक्षण MPCB कडनं केले जात नाही. याचा अर्थ पिफासवर कोणतीही कंट्रोलिंग पॉवर MPCB कडनं त्यांना दिलेल्या परवानगीमध्ये नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होऊन इटलीसारखी परिस्थिती इथे निर्माण होईल ही भीती असल्याकारणाने या कंपनीला मोठ्या प्रमाणात विरोध होतो आहे. आणि आता हा विरोध वरती राज्य सरकारपर्यंत, केंद्र सरकारपर्यंत गेलेला आहे. आणि हा आत्ता विरोध 8 तारखेच्या मोर्चानंतर 3 महिने आम्ही एक सामान्य नागरिक यातून कोणताही कायदा हातात न घेता आम्ही घटनेचा आधार घेऊन इथे जे काही 2 व्यक्ती आमच्या बसलेल्या आहेत त्यांनी आता ह्या 6 तारखेला त्यांना 75 दिवस पूर्ण होतील, परंतु कोणतीही सरकारने दखल न घेतल्या कारणाने 6 तारखेचा एप्रिलचा मोर्चा हा मोठ्या प्रमाणात करून आम्ही शासनाला त्याची जाग आणणार आहोत. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सर्वांनी सहभागी व्हावं असं कोकण नागरी संघर्ष समिती, लोटे पंचक्रोशी पर्यावरण समिती आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या वतीने आम्ही सर्वांना विनंती करतो. भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त इन्फिगो आय केअर हॉस्पिटल खेड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. या उपक्रमामागे वैभवजी खेडेकर यांची संकल्पना असून नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. शिबिरामध्ये डोळ्यांची तपासणी, मोतीबिंदूविषयी सल्ला तसेच पुढील उपचारासाठी मार्गदर्शन मोफत दिलं जाणार आहे. हे शिबिर दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी श्री रहीम सहीबोले नगरसेवक कार्यालय, पाण्याच्या टाकीजवळ, खेड. दिनांक 7 एप्रिल 2026 समाज मंदिर ओम चैतन्य मारुती नगर, खेड. दिनांक 8 एप्रिल 2026 श्रीकृष्ण मंदिर कुवारसाई अशा विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलं असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलंय. अधिक माहितीसाठी नंदू साळवी शहर अध्यक्ष खेड, नगरसेवक श्री रहीम सहीबोले, नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, नगरसेविका स्वप्नाली राकेश चव्हाण, विवेक कदम, इन्फिगो यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. खेडच्या नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला यांच्या वाढदिवसानिमित्त खेड तालुका शिवसेना अल्पसंख्याक महिला सेल तर्फे रविवार दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 ते 1 या वेळेत डॉक्टर सिद्दीकी क्लिनिक डाकबंगला येथे मोफत फिजिओथेरपी शिबिराचं आयोजन करण्यात आलं. यावेळी फिजिओथेरपी डॉक्टर प्रांजली शेठ तपासणी करणार आहेत. या शिबिराचा लाभ मोठ्या संख्येनं घेण्याचं आवाहन खेड तालुका अध्यक्ष सबा असलम दळवी आणि शिवसेना अल्पसंख्याक महिला सेल खेड शहर अध्यक्ष शिवसेना अल्पसंख्याक महिला सेल रोजविन देसाई यांनी केलंय. खेड शहरातील बदमय ए इम्दादियाच्या MIA KG अँड प्रायमरी स्कूलमध्ये शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा सोमवार दिनांक 30 मार्च रोजी सकाळी 9:30 वाजता संपन्न झाला. त्याचं अध्यक्षपद माननीय संस्था अध्यक्ष ARD खतीब सर यांनी भूषवलं. तर प्रमुख पाहुण्या म्हणून नगर परिषद चिपळूणच्या माजी नगराध्यक्षा रिहाना बिजले मॅडम आणि सन्माननीय अतिथी म्हणून रत्नागिरी जिल्हा छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम महिला आघाडीच्या अध्यक्षा सईदा शेखदारे मॅडम उपस्थित होत्या. यावेळी अनवर परकार सर, अहमद कौचारी सर आणि प्रशालेच्या मुख्याध्यापिका रुबिना कडवईकर मॅडम देखील उपस्थित होत्या. वर्षभरात उत्तम कामगिरी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. आभार प्रदर्शनानं कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. शिवसेना खेड तालुका संघटनेची अत्यंत महत्वाची बैठक गृह राज्यमंत्री योगेशदादा कदम, उपनेते संजयराव कदम, रायगड लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख अनिल नवगणे, जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, अण्णा कदम, पंचायत समितीच्या सभापती आफिया वालेकर, नगराध्यक्षा माधवीताई बुटाला, उपसभापती सुनील मोरे, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे,
यांच्या उपस्थितीत रविवार दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता भरणे येथील जोगळे बंधू मल्टीपर्पज हॉल येथे आयोजित करण्यात आले. तरी सदर बैठकीला शाखा प्रमुख, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, बूथ प्रमुख, गट प्रमुख, BLA विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, उपतालुका प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, आजी माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, महिला आघाडी, युवा सेना, अल्पसंख्याक आणि अन्य संघटनांचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहावं असं आवाहन तालुका प्रमुख सचिन धाडवे आणि खेड शहर प्रमुख कुंदन सातपुते यांनी केले. कोकण रेल्वेवरील अत्यंत महत्वाची समजली जाणारी रत्नागिरी दादर पॅसेंजर रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी आता कोकणवासियांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. या मागणीसाठी शनिवारी 4 एप्रिल 2026 रोजी कोकणातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी दक्षिण मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई यांची शिवसेना भवन येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या भेटी दरम्यान शिष्टमंडळानं रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. रत्नागिरी दादर गाडी पूर्ववत न करणं हा प्रश्न प्रशासनानं प्रतिष्ठेचा केला असून त्याला त्याच पद्धतीनं प्रत्युत्तर देणं आवश्यक असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं. केवळ एक गाडीच नाही तर मध्य रेल्वेनं महाराष्ट्रातील तब्बल 28 गाड्या बंद केल्याचं खासदारांचं लक्ष वेधण्यात आलं. खासदार अनिल देसाई यांनी या प्रश्नाचं गांभीर्य ओळखून जन आंदोलन आणि एकत्रित पाठपुराव्याची आवश्यकता असल्याचं मान्य केलं. श्री जयवंत शंकरराव दरेकर, अक्षय मधुकर महापदी, शांताराम शंकर नाईक, नितीन सकाराम जाधव बैठकीला संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री नितीन बगाटे यांच्या दूरदृष्टीतून आणि नाविन्यपूर्ण उपक्रमातून विकसित करण्यात आलेल्या ऍपच्या मदतीनं नागपूर जिल्हा पोलिसांना मोठं यश मिळालंय. नागपूर येथील वाडी पोलीस ठाणे हद्दीत जंगलमय परिसरात एक अज्ञात मृतदेह आढळून आला. सदर मृत व्यक्तीची ओळख पटवणं आव्हानात्मक ठरत असताना नागपूर पोलिसांनी रत्नागिरी पोलिसांशी समन्वय साधला. ऍपच्या सहाय्यानं मृत व्यक्तीच्या चेहऱ्याचे डिजिटल पुनर्निर्माण करण्यात आलं. या तांत्रिक प्रक्रियेच्या मदतीनं अवघ्या 2 तासात मृत व्यक्तीची ओळख पटवण्यात यश आलं. सदर मृत व्यक्ती ही दौलामेटी 8वा मैल नागपूर येथील असल्याचं निष्पन्न झालंय. ही कारवाई आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरानं उत्कृष्ट उदाहरण असून तपास प्रक्रियेला गती देणारी ठरली आहे. संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जाधववाडीजवळ गद्रे पेट्रोल पंपासमोर खासगी प्रवासी ट्रॅव्हल जळून खाक झाली. मात्र मोठा अनर्थ टळलाय. सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार गोविंद धोंडीराम साळुंके वय 35 राहणार लातूर हे आपल्या ताब्यातील प्रवासी ट्रॅव्हल्स पुणे येथून सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास 30 प्रवाशांना घेऊन पुणे ते रत्नागिरी असे जात असताना आज पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जाधववाडी येथील गद्रे पेट्रोल पंपासमोर आले असताना गाडीनं पेट घेतल्याचं चालकाच्या निदर्शनास आलं. प्रसंग अवधान राखून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. दैव बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला. सर्व 30 प्रवासी सुखरूप असून कोणतीही हानी झाली नाही. मात्र आग कशामुळे लागली याचं कारण समजलं नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी नक्की कारण स्पष्ट नाही. अग्निशमन दलाच्या गाडीनं आग विझवण्यात यश आलं असलं तरी आगीत गाडी पूर्णतः भस्मसात झाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. घटनेची माहिती मिळताच साखरपा क्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्यक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनस्वी पावसकर, चालक तानाजी पाटील यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक दुसऱ्या बाजूनं वळवून प्रवाशांना सहकार्य केलं. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी नीट वाहिनी.